नमस्कार, मी ऋतुजा सोनवणे. आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय मांडते साने गुरुजींची समता, स्वतंत्रता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे विचार आजही प्रेरणादायी. परक्यांनाही आपलेसे करतील असे गोड शब्द असतात आणि शब्दाने कोडी पडावीत असे गोड माणसं असतात. केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात. सन्माननीय व्यासपीठ, राजवंशाप्रमाणे दूध आणि पाणी वेगळे करणारे तज्ज्ञ परीक्षक आणि ऐकणारे श्रोते हो, मी प्रथम आपल्या सर्वांना अभिवादन करते. आपण ज्या महाराष्ट्र भूमीत जन्माला आलो त्याच भूमीत असे अनेक शूरवीर, साधू, संत आणि महात्मे घडून गेले. त्याचप्रमाणे आज मी अशा एका तेजस्वी व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्यासाठी इथे उभी आहे, ज्यांनी आपल्या आयुष्याचे प्रत्येक पान मानवतेसाठी आणि राष्ट्रासाठी अर्पण केले. त्या थोर व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे साने गुरुजी. हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे करुणेचा दीप, प्रेमाचा झरा आणि समतेचा खरा पारेकरी. साने गुरुजींच्या विचारांची सुरुवात होते ती म्हणजे समतेपासून. ते म्हणतात, जात वेगळी, धर्म वेगळा असू शकतो, पण अरे माणूस कधीच वेगळा नसतो. समाजात भेदभावाच्या भिंती उभ्या राहताना आजही त्यांचा आवाज कानी येतो. प्रेमाची भाषा शिका, माणुसकीचा धर्म जपा. हे विचार फक्त कागदावर नव्हते, तर ते त्यांच्या रक्तात, श्वासात आणि जीवनात होते. त्यांनी स्वतः भोगलेल्या वेदनेतून समाजाला खरी समतेची दिशा दिली. आजही तणावाने भरलेल्या वातावरणात त्यांचा एकच संदेश मोठा ठरतो, तो म्हणजे माणसांचे मन जोडा, भिंती नाही. तसेच स्वातंत्र्याबद्दलचा विचारही तितकाच व्यापक, तितकाच ज्वलंत आहे. त्यांच्या मते स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्तता नव्हे, तर गरिबी, अज्ञान, विषमता आणि अन्याय या साखळ्यांपासून मुक्तता. ते तुरुंगात बसूनही स्वतंत्र होते, कारण त्यांची विचारसरणी भीतीशून्य होती. आजही आपण अनेक सामाजिक बेड्या तोडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाही त्यांचा आवाज कानी येतो. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी, ती निभवा आणि आपल्या देशाला उंचवा. तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा विचारांविषयी भारताची विविधता त्यांनी फक्त पाहिली नाही, तर त्यांनी ती जगली. राष्ट्र म्हणजे आपण आणि आपण म्हणजे एकमत, एकत्रता आणि एकतेची शपथ. धर्मभेद, भाषाभेद, प्रांतीय भेद ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या दृष्टिकोनातून नगण्य होत्या. त्यांना भारत म्हणजे एक विशाल कुटुंब वाटत असे. मित्रांनो, साने गुरुजींचे विचार हे भूतकाळातील पिवळे पडलेले धडे नाहीत, तर ते आजही तितकेच ताजे, तितकेच धगधगते आणि तितकेच आवश्यक आहे. समता हा त्यांचा ध्यास, स्वातंत्र्य त्यांची ज्योत आणि राष्ट्रीय एकात्मता हा त्यांचा श्वास. आपणही जर या तिन्ही मूल्यांची कास धरली तर समाज उचलेल, राष्ट्र उंचेल आणि माणुसकीचं तेज अधिकच प्रखर होईल. शेवटी जाता जाता साने गुरुजींच्या विचारातून मी एवढंच सांगेन की प्रेमाने जग जिंका, समतेने समाज उभारा आणि ऐक्याने राष्ट्र बळकट करा. या विचारांची आजच्या भारतातल्या पिढीला खरी गरज आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.